ओके तर हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. सकाळ उठून चालू आहे राईडला नाही झालं इंटरव्ह्यूला चाललो आहे. इंटरव्ह्यूची काय तयारी नाही झाली एवढी. 1 तास 2 तास थोडंसं बघितलं आहे. बघू आता इंटरव्ह्यू कसा जातो आहे. ॲक्च्युली इंटरव्ह्यूला प्रिपेअर करायला पाहिजे चांगलं, पण इंटरव्ह्यूला प्रिपेअर करायला माझं तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही माझे ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला कळून जाईल की माझी मानसिक स्थिती कशी आहे. माझी झोप होत नाही टायमावर. ठीक आहे, तर कसा बसा वाचून मी चाललो इंटरव्ह्यूला. होप्स की चांगला जाईल इंटरव्ह्यू. बघू आता तिथे गेल्यावर कळेल कसा इंटरव्ह्यू जातो आहे वगैरे. बघू तिथे गेल्यावर अपडेट देईन मी तुम्हाला कसा काय इंटरव्ह्यूची दशा आहे. ठीक आहे, इथून मग आता तिथून ते ॲक्च्युली KPHPच्या पण पुढं आहे, थोडंसं मियापूर साईडला आहे. ठीक आहे, तर KPHPपासून माझा मित्र आहे नारायण म्हणून, जीवी घेतला, त्याला पिकअप करणार आहे. आणि नंतर आम्ही तिथून थोडंसं 1-2-4 किलोमीटर असं काहीतरी KPHPपासून तसंच पुढं जाणार आहे. ठीक आहे, वाक्य पाऊस आला तर जर्किंग घेतलेलं आहे, नवीन आणलेलं. ओके, आय गो बाई, जर्किंग घेतलेलं आहे. असे खड्डे आहेत ना, हे जे आहे ना, ही गटार आहे बहुतेक, पाईपलाईन का गटार काय तर आहे. ही जे खड्डे दिसतात ना, एकदम मोठे खड्डे आहेत. ते जे आयला त्याच्या लई अवघड धंदा आहे बाबा. Laughing, dance all night. We should fly right over the sea. गाईज इंटरव्ह्यू झाला, तुम्हाला सांगतो काय विषय झाला ते. बाईकवरती सांगतो. विषय काय झाला, हा जो इंटरव्ह्यू आहे ना, हे कन्सल्टन्सी होते. ठीक आहे, मला वाटलं हे जे आहे ना, हे काय कंपनी थोडी नव्हतं, कन्सल्टन्सी होती. आणि जो इंटरव्ह्यू घेणार होता ना, तो काय केमिस्ट वगैरे नव्हता. त्यांनी फक्त नॉर्मल विचारलं लॅबमध्ये काय वगैरे काम करतो. मी त्याला सांगितलं आमच्या लॅबमध्ये काय चालतं. त्याला ॲक्च्युली प्रोसेस R&Dचा माणूस पाहिजे होता. आम्ही सिंथेसिस R&Dचा आहे, काही विषय नाही. मी त्याला म्हणलं मी इंटरेस्टेड आहे प्रोसेस R&Dला. ठीक आहे, बघू म्हणला. आणि मग असा इंटरव्ह्यू झाला होता. आणि हा माझा मित्र नारायण लॅबमेट होता. अरे वा, गाडी आता कशी काढायची, आपली गाडी तिथं मध्ये. वेट गाईज, ती गाडी बघा यारा कशी मस्त वाटते. का डायरेक्ट डिफेंडरसारखे वाटते. ठीक आहे, गाडी काढतो तुम्ही. इथंच ट्रॅफिक लागलं आहे. काही ती समोर दिसते ना, द फार्मा पाठशाला, तिथं आमचा इंटरव्ह्यू होता. ॲक्च्युली ती कन्सल्टन्सी आहे. ते ॲक्च्युली ते रेफर करणार पुढची काहीतरी जेन्सिन म्हणून कंपनी आहे, त्यांना ते रेफर करतील. HR असतो ना, त्यांना रेफर करते. हे प्रोफाईल आम्ही इंटरव्ह्यू केलेले आहेत आणि मग त्यातले हे प्रोफाईल असे रेफर आहेत म्हणून, तर सुटेबल आहेत तर तुम्हाला वाटले तर तुम्ही हायर करू शकता, असं ते रेफर करतील फक्त. असा विषय आहे. ते काय कंपनी थ्रू नव्हतं. ह्याच्या अगोदर मी असं एक इंटरव्ह्यू दिलेला, तेव्हा काही सिलेक्ट नव्हतं झालो. त्यांनी केमिस्ट्री बेसिसवर काहीच घेतलं नाही. त्यांनी केमिस्ट्री बेसिसवर मला फक्त एक रिॲक्शन विचारली. आता ते रिॲक्शन त्याला कळली का नाही त्याला मला माहीत नाही. मी मेकॅनिझम पण काढलं त्या रिॲक्शनचं वगैरे. आता तुम्ही केमिस्ट्री असाल तर तिथं मला समजेल. ठीक आहे, तर ठीक आहे म्हणला. म्हणून काय पुढं त्याने काय आन्सरच नाही दिलं किंवा ते काय बोललाच नाही. ओके म्हणला, फक्त ओके म्हणलं. मी आलो उठून. ओके, तर आता चाललो आहे मस्तपैकी कुठं तर चहा वगैरे पिल आणि नंतर मग डायरेक्ट रूमवरती घरी जाऊनच जेवण कारण लई टाईम नाही झाला. आत्ताशी 12 वाजलेला आहे. त्या गाईज हा जो इंटरव्ह्यू होता ना, हा मियापूर साईडला होता. KPHPच्या पुढं मियापूर आहे. मियापूर हैदराबादमध्येच आहे, रिंग रोडच्या आतच आहे. पण जवळजवळ माझ्या रूमपासून काय ते 25 ते 30 किलोमीटर असेल. 25 किलोमीटर तर असेल. ठीक आहे, तर 25 किलोमीटर होतं. आणि ट्रॅफिक असल्यामुळे जास्त लांब वाटतं ते, नाही का. जर हायवे वगैरे असेल तर 25 किलोमीटर काय वाटत नाही. जसं की कुर्डवाडी आणि टेंभुर्णी मला एवढा रस्ता आहे ना, तेवढंच अंतर आहे. बट विषय काय माहीत आहे का, इथं ट्रॅफिक लई लागतं. असं स्लो जावं लागतं, त्यामुळं टाईम जास्त लागतो. गाईज मस्तपैकी माझ्या नारायण त्याचं नाव नारायण आहे. नारायणसोबत मस्तपैकी चहा पिलो आणि म्हणलं चल आता थोडा पाऊस येतोय. तर म्हणलं कॅमेरा भिजत, म्हणलं कॅमेरा आपला एवढा काय भिजण्यावर काय होणार ना, वॉटरप्रूफ आहे. त्या दिवशी विषय काय झाला माहिती का,
श्रीजा उभा राहिली होती. श्रीजाने सुसू केली आणि ती गेली कॅमेरा जिथे आला होता ना मी साईडला तिथवर गेलो तर थोडा कॅमेरा भिजला होता. पण तरी काय विषय नाही झाला आपला. चांगला व्यवस्थित चालतोय कॅमेरा. ठीक आहे. अरे लय ट्रॅफिक आहे रे भाई. लय इथं ना एवढं ट्रॅफिक राहतं ना नुसता वैताग येतो. Place you wanna see, yeah. Few days in Tokyo, weekend in Spain. Out there in Ibiza, chilling all day with your feet up. Don't matter where we go, always stays the same. I got you and you got me, girl. That'll never change. That'll never change. काहीच विषय काय आहे 83 किलो वजन झालं माझं. मी आत्ता मागाशी मला थोडं घाबरल्यासारखं होत होतं नाही का. असं आतून घबराट नाही का असं घाबरल्यासारखं होत होतं आणि जास्त घाम वगैरे येत होता मला. घाम मी सांगितलं ह्याच्यात पण व्हिडिओमध्ये सांगितलं की मला घाम वगैरे येत होता. ठीक आहे. हॉस्पिटल गेलो हे हॉस्पिटल गेलो श्री पूजा मल्टी स्पेशलिस्ट. ठीक आहे. डॉक्टर आणि त्यांनी काय केलं BP चेक केले आणि ECG केला आहे. BP दावला आहे 110/70 म्हणजे त्याची रेंज असते काहीतरी 80 ते 120 म्हणजे मीडियम आहे. काय नॉर्मल आहे काय विषय नाही. आणि 180 पण माझं 110 आहे ना. 170 काय मीडियम म्हणजे 80 ते 120 रेंज आहे. त्याच्या आतमध्ये असेल तर नॉर्मल. 110 आहे माझा. नॉर्मल आहे म्हणून सांगितलंय. नॉर्मल आहे की. आणि ECG पण काढला होता. ॲक्च्युली आमच्या कंपनीत पण ECG केला होता. मी त्यांना म्हणलं होतं की माझा ECG केलेला आहे नॉर्मल आहे सांगितलेलं 1-2 महिन्यापूर्वी. नाही मला कर तरी पण एकदा बघू दे मला. मग केला ECG तर ते पण नॉर्मल आहे मी सांगितलं. तर मग ते म्हणलं काय ना नॉर्मल रिपोर्ट आहेत गोळ्या वगैरे घेत कधी घाबरल्यासारखं वाटलं तर गोळ्या घे म्हणले. मी म्हणलं मग कशासाठी होतं. नाही मला सायकोलॉजिकल आहे म्हणला. तू कसा विचार करतो त्याच्यावर डिपेंड आहे. आता हे तर रिपोर्ट नॉर्मल आहेत. मग तुला जर ते फील येत असेल घाबरल्यासारखं तर तू अजून जास्त फील घेत असशील आणि जास्त घाबरल्यासारखं करत असशील त्यामुळे होत असेल म्हणले. ठीक आहे. नॉर्मल आहे. हिला सांगितलं की मी BP शुगर आहे म्हणून. नाही कृष्णा होता की सोबत तर कृष्णाला घेऊन गेलतो काहीच. ठीक आहे. नाही नॉर्मल आहे. विचार त्याला वाटलं असतं त्याच्या बायकोला फोन लावून विचार किंवा त्याला फोन लावून विचार काय विषय नॉर्मल आहे. तर ओके. तर का आणि विषय काय झाला मी जेव्हा 2 वाजता आलो ना सकाळी चहा बिस्किट खाऊन गेलतो. एवढी भूक लागली होती. जेवलो आणि झोपलो निवांत. नंतर उठल्यावर माझं डोकं दुखायला लागलं जास्त. ते पण डॉक्टरला सांगितलं. ते मला काय नाही जेवण नसल्यामुळं झालं असं मला. ठीक आहे. सगळा विषय नॉर्मल आहे आपला. काय विषय नाही. ओके. तर फक्त त्याला म्हणलं झोप होत नाही माझी. ती म्हणलं आता मग झोप होत नाही त्यासाठी तुला झोप घ्यावं लागेल एवढ्याच विषय आहे मला. ओके. तर काहीच ब्लॉग इथे संपवतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच ब्लॉग. बाय. पीस. Feel the breeze taking the sights. Hand in hand through the streets of Paris, girl. Having fun by candlelight. Maybe we could take the train to London. I've got some real good friends out there.